अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. बरेचशे ताईंनी मला केलेला प्रश्न, ताई देवघर लाकडाचेच का असावे, मार्बलचे किंवा दगडाचे किंवा बांधीव का नसावे? तर तुम्हाला त्याचं उत्तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मिळणारच आहे. मी तुम्हाला ह्या आधी पण सांगितलेले आहे. तर बघा, लाकडाचे का असावे आणि मार्बलचे का नसावे. मार्बलचे असले, वास्तुशास्त्रानुसार देवघर आपण ईशान्य बाजूला ठेवत असतो. मार्बल किंवा त्या प्रकारातले देवघर जड असतात, त्यामुळे ईशान्य दिशेला जडत्व प्राप्त होते आणि त्यातून दुष्परिणाम, निगेटिव्ह शक्ती, निगेटिव्हिटी, वाईट शक्तीचा ग्रहप्रवेश होतो आणि तो आपल्याला वाईट बाधा देतो. दुसरे कारण की लाकडाचा गुणधर्म करंट बाहेर जाऊ न देणे. जेव्हा आपण आपल्या देवघरासमोर बसून सेवा करत असतो, स्तोत्र मंत्र इत्यादी म्हणत असतो, अभिषेक करत असतो, तेव्हा आपण आपल्या दैविक मूर्तीमध्ये एक प्रकारचा जीव आणत असतो, पॉझिटिव्ह एनर्जी तयार करत असतो. ती एनर्जी, आपली ऊर्जा शक्ती देवाच्या मूर्तीत तयार होत असते आणि त्या स्वरूपात देव आपल्या घरात वास्तव्यात येऊन आपल्या घरात पूर्णतः घर स्वामीमय आनंदी झालेलं असतं. पॉझिटिव्ह एनर्जी होऊन आपल्या घरातली सगळी कामे पॉझिटिव्ह थिंकिंगनच होतात, त्या एनर्जीनच होतात. लाकडी देवघरात पॉझिटिव्ह एनर्जीमुळे आपल्याला बऱ्याच प्रकारचे गुणदोष नष्ट होऊन चांगल्या प्रकारचे गोष्टी आपल्या घरात जाणवून येतात. अनुभव घ्या तुम्ही तुमचा. जर देवघर लाकडी नसेल, मार्बल असेल किंवा बांधून घेतलेला साधा असेल, तर प्लीज कृपा करा आणि बदला. तुमच्या घरातील वाईट शक्तीचा नाश करा आणि घरात पॉझिटिव्ह थिंकिंग तयार करा. श्री स्वामी समर्थ. जय जय.